नमस्कार. युनिक स्टोरी चॅनलवर आपले स्वागत आहे. सदर कथा काल्पनिक आहे. तिचा जीवित या मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही. ही स्टोरी मनोरंजनासाठी बनवली आहे. आरती मुंबईमध्ये राहत होती. तिचा नवरा परेश हा सरकारी नोकरी करत होता. तिला 2 मुलं होती. मुलगा राहुल व मुलगी स्नेहा असे त्यांची नावे होती. आरतीचा संसार सुखाचा चालला होता. मुलगा 5 वर्षाचा व मुलगी 3 वर्षाची होती. आरतीचे घर हे एका चाळीत असल्यामुळे अगदीच लहान होते. तिला स्वयंपाक स्टोव्हवर करावा लागायचा. त्यावेळी गॅसची एवढी सुविधा नव्हती. एकदा असेच ती स्वयंपाक करत असताना स्टोव्हचा भडका होतो. त्यात आरती भाजते. त्यावेळेस परेश पण घरात होता. परेश पटकन मुलांना बाहेर काढतो व आरतीला वाचवण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत आजूबाजूचे पण आलेले असतात. आरतीला वाचवताना परेशचे हात भाजतात. चाळीतले लोक पण परेशला मदत करत असतात. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते. आरती खाली कोसळते. तिला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर ती 90% भाजलेली असते असे डॉक्टर सांगतात. आरतीच्या माहेरी कळल्यावर तिच्या माहेरचे पण तिचे आई वडील भाऊ आलेले असतात. 3 दिवस आरती मृत्यूशी झुंज देत होती. 3ऱ्या दिवशी तिची जगण्याची लढाई संपते. आरतीच्या असं अचानक जाण्याने सगळेच हळहळ करत असतात. आरतीची मुलं अजून लहान होती. त्यामुळे तिच्या आईवडिलांना त्यांची खूप काळजी वाटत होते. परेश एकटा त्या मुलांना सांभाळू शकला नसता आणि जरी त्यांनी दुसरे लग्न केले असते तरी त्या मुलांना सावत्र आईच्या हाताखाली राहावे लागले असते. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते त्यांचीच धाकटी मुलगी शिल्पा हिचं लग्न परेशबरोबर करून द्यायचे ठरवतात. शिल्पा ही आरतीपेक्षा बरीच लहान असते. पण आपल्या मुलीची मुलं सावत्र आईच्या हाताखाली राहण्यापेक्षा तिचीच लहान बहीण शिल्पा ही मावशी आहे, ती स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळेल म्हणून ते शिल्पाला विचारतात. आई वडिलांच्या पुढे शिल्पाचा पण नाईलाज होतो. तिला हो म्हणावे लागते. शिल्पा व परेशचे लग्न होते. परेश हा शिल्पापेक्षा खूपच मोठा होता. त्याचे हे 2रे लग्न. पण शिल्पा ही लहान, दिसायला सुंदर, नाजूक होती. तिने पण सगळी कर्तव्ये पार पाडत संसार सुरू केला. जे पदरात पडले तेच सुख मानून जगू लागली. तिच्या मुलांना कधी जाणीवच होऊन दिली नाही की ती तिची खरी आई नाही. लग्नानंतर परेश हा शिल्पाला स्वतःपासून लांब ठेवायचा प्रयत्न करायचा. त्याला वाटायचे शिल्पाला जर मुलं झाली तर ती ह्या मुलांवर प्रेम करणार नाही. तिच्या मनात दुजाभाव तयार होईल. पण ह्या सगळ्यात शिल्पाच्या मनाचा विचार कोणच करत नव्हते. तिला काय वाटते? आई वडिलांनी पण तिला न विचारताच लग्न ठरवले. नवरा पण फक्त एक गरज, मुलांना सांभाळणारी आया, घरात काम करणारी कामवाली, एवढीच तिची किंमत असते. तरी शिल्पा कोणाकडेच कसलीच तक्रार करायची नाही. 5 वर्षे शिल्पा असाच संसार करते. परेश कामावर असताना त्याच्या कामातून फोन येतो. परेशला हार्ट अटॅक आला आहे. त्याची कंडिशन सिरियस आहे. तुम्ही ताबडतोब या. शिल्पा मुलांना घेऊन पोहोचते. पर्यंत परेश हे जग सोडून गेलेला असतो. शिल्पावर दुःखाचा डोंगरच कोसळतो. 5 वर्षाच्या संसारात परेशने तिला कधी घराबाहेर पडायची वेळच आणली नव्हती. तो स्वतः सगळे पाहत होता. तिला फक्त घर व मुलं सांभाळणे एवढेच माहीत होते. परेश गेल्यावर शिल्पाला 8 दिवस आई वडील माहेरी घेऊन गेले. पण तिथे ती आयुष्यभर राहू शकत नव्हती. तिचे 2 भाऊ होते. त्यांचा संसार होता. ते फक्त शिल्पाला सहानुभूती देत होते. शेवटी शिल्पा मुलांना घेऊन परत आपल्या चाळीतल्या घरी जाते. परेश कामावर असताना तो गेलेला असतो. त्यामुळे ते शिल्पाला म्हणतात, परेशच्या जागी नोकरी लागू शकते तुम्हाला. मुलं अजून शिकत होती. त्यात शिल्पाचे शिक्षण पण म्हणावे असे झालेले नव्हते. नोकरी मिळाली तरी तिला 4थी श्रेणीत मिळाली असती. त्यामुळे शिल्पा नोकरीला नकार देते. परेशचे पैसे भरपूर मिळतात. शिल्पा पैसे मिळाले म्हणून ते कसे पण खर्च न करता मुलांच्या शिक्षणासाठी ते ठेवते. मुलीच्या लग्नासाठी वेगळे पैसे ठेवते व पेन्शनवर घर चालवते. पैशामुळे डोक्यात कोणतीच हवा जाऊ न देता, वायफट खर्च न करता मुलांना वाढवते. राहुलचे शिक्षण पूर्ण होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो शिल्पाला म्हणतो त्याला बिझनेस करायचा आहे. त्यासाठी त्याला पैसे लागत आहेत. शिल्पा पण कोणताच विचार न करता त्याला भांडवल म्हणून पैसे देते. राहुल पण जोमात बिझनेसला सुरुवात करतो. बरोबर एक पार्टनर पण असतो. पहिले 6 महिने चांगले काम चालते. शिल्पाला वाटते त्याचे काम चांगले चालले आहे, आता त्याचे लग्न करून द्यावे. शिल्पा त्याच्यासाठी मुलगी पाहून त्याचे लग्न करते. शिल्पा मुलाच्या जबाबदारीतून मुक्त झाली असे तिला वाटते.
पण थोड्याच दिवसात त्या दोघांच्यात वाद व्हायला सुरुवात होते. दोघांच्यात वारंवार होणाऱ्या वादामुळे शिल्पा खूप वैतागलेली असते. स्नेहाचे इंजिनिअरिंगचे शेवटचे वर्ष असते. तिच्या अभ्यासावर परिणाम नको व्हायला म्हणून ती त्या दोघांना लांब राहायला सांगते. त्यांना वेगळे ठेवल्यानंतर त्यांच्यातले वाद कमी होतील असं तिला वाटते. त्यांच्या वादामुळे राहुलचे त्याच्या कामावर पण परिणाम होत असतो. बिझनेसमध्ये त्याला लॉस होतो. लॉस झाल्यामुळे त्याचा पार्टनर त्याला सोडून जातो. थोड्याच दिवसात त्याची बायको पण त्याला सोडून जाते. ती गेल्यावर तो परत शिल्पाकडे राहायला लागतो. कधी शिल्पाकडे राहायचा तर कधी तिकडं त्याच्या रूमवर जायचा. स्नेहाला एक चांगले स्थळ येते. तिचे शिक्षण चांगले झाले असल्यामुळे तिला मुलगा पण तसा चांगला मिळतो. शिल्पा तिचे पण लग्न थाटामाटात करून देते. शिल्पा दोन्ही मुलांच्या कर्तव्यातून मुक्त झालेली असते. पण तोपर्यंत शिल्पाचे वय निम्म्यावर आलेले होते. मुलीचे लग्न झाल्यावर शिल्पा एकटी पडली होती. तेव्हा खऱ्या अर्थाने तिला तिच्या एकटेपणाची जाणीव होऊ लागली होती. राहुल हा त्याच्याच धुंदीत असायचा. तो पैशापुरतेच शिल्पाशी बोलायचा. शिल्पा काही दिवसांसाठी माहेरी आलेली असते. तेव्हा तिच्या लहानपणीची मैत्रीण पण आलेली असते. तिच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी ती माहेरी आलेली असते. शिल्पाची व तिची भेट होते. इतक्या वर्षांनी भेटल्यामुळे दोघींच्या बऱ्याच गप्पा होतात. शिल्पाची मैत्रीण तिला मुलाच्या लग्नाला ये असे आग्रहाने सांगते. ते लग्न तिच्या गावी असते. ती शिल्पाला सांगते, आत्ता तुझ्या मागे कोण आहे तेव्हा तू एवढा विचार करतेस? मला काही माहीत नाही. तू आमच्याबरोबर यायचेच. मैत्रिणीच्या आग्रहामुळे शिल्पाचे मन वळते. ती जायला तयार होते. पण आता माहेरी आई वडील दोघेही नसतात. दोन्ही भाऊ वेगळे राहत असतात. शिल्पा मैत्रिणीबरोबर लग्नाला जायला तयार झाली हे ऐकल्यावर त्यांना राग येतो. त्यांना वाटते लोक काय म्हणतील, हिला काय गरज आहे असे फिरायची. पण ह्यावेळेस शिल्पा कोणाकडेच लक्ष न देता लग्नाला जाते. ते गेल्यावर तिला 4 दिवस थांबावे लागते. तेव्हा मैत्रिणीच्या नवऱ्याचा मित्र असतो. त्याची बायको नसते. त्याला एकच मुलगा असतो. मुलगा पण सेटल झालेला असतो. त्याला एकटेपणा जाणवत असतो. घरची परिस्थिती उत्तम असते. पण घरात कोणी बाई माणूस नव्हते. त्याच्या मुलाची इच्छा असते. त्याचे लग्न होण्याआधी वडिलांचे दुसरं लग्न करायचे. त्यामुळे तो पण लग्न करत नसतो. हे शिल्पाच्या मैत्रिणीच्या नवऱ्याला माहीत असते. शिल्पा त्यांच्याकडे 4 दिवस राहिल्यामुळे ते तिचे राहणीमान, तिचा स्वभाव बघतात. तेव्हा त्यांना वाटते शिल्पाचे व त्याच्या मित्राचे लग्न व्हावे. ते तसे बायकोला सांगतात. शिल्पाची मैत्रीण अजून काहीतरी कारण काढून शिल्पाला थांबायला भाग पाडते व त्या दोघांना एकमेकांच्या समोर आणते. एकमेकांची परिस्थिती सांगते व तुम्ही हे लग्न तुमच्यासाठी करा. दोघांनी पण इतके वर्षे एकट्याने आयुष्य जगले आहे. तेव्हा आता एकमेकांसाठी जगा. शिल्पा तेव्हा कोणताच निर्णय घेत नाही. परत मैत्रिणीच्या घरून माहेरी येते व भावांना सांगते. पण कोणीच तिला संमती देत नाही लग्न करण्यासाठी. त्यांचे म्हणणे असते, आता तुला लग्नाची काय गरज? तुला सून आहे, जावई आहे, ते काय म्हणतील? शिल्पा सगळ्यांच्या बोलण्याचा मान ठेवते व परत आपल्या घरी जाते. ती जेव्हा घरी जाते तेव्हा नेमका कोरोनाचा काळ चालू होता. सगळीकडे कडक लॉकडाऊन होते. शिल्पा रोज माहेरी फोन करायची. पण 3 दिवस झाले तरी तिचा फोन येत नाही म्हणून भावांना काळजी वाटते. राहुलला फोन करून शिल्पाला भेटून ये असे सांगतात. तो पण शिल्पाला फोन करतो. पण शिल्पा कोणाचाच फोन घेत नसते. लॉकडाऊनमुळे कोणी मुंबईला तिला पाहण्यासाठी पण जाऊ शकत नव्हते. ते सगळे काळजीत असतानाच त्यांना एक फोन येतो व ते सांगतात ते शिल्पाच्या शेजारीच राहतात. तिचे दार 2 दिवस उघडले नाही म्हणून आम्ही तिची चौकशी करायला गेलो. तेव्हा कळले ती आजारी आहे. तिला कोरोनाची लागण झाली आहे. तिला एका हॉस्पिटलमध्ये ठेवले. हे ऐकून सगळेच घाबरतात. हा मुंबईतच राहत असते. तिला पण शिल्पाच्या तब्येतीबद्दल कळते. ती मामांना सांगते तिला दिवस गेले आहे. त्यामुळे ती शिल्पाला अशा अवस्थेमध्ये भेटायला जाऊ शकत नाही. शिल्पा सगळ्यांच्यासाठी जगलेली असते. पण आज तिच्याबरोबर कोणीच नव्हते. 10 दिवसांनी तिला घरी सोडतात. त्या काळात शिल्पा खूप विचार करते. तिने एवढ्या वर्षात काय कमवले? तिची माणसे तिची नव्हती. ती फक्त गरजेपुरते होती. ज्या मुलांसाठी तिने तिचे तरुणपण घालवलेले असते ती मुलं आता त्यांचे आयुष्य जगतायत. त्यांना शिल्पाचे काहीच पडलेले नव्हते. लॉकडाऊनच्या काळात 3 महिने शिल्पा एकटीच घरी होते. त्या काळात तिने खूप विचार केला व नंतर तिने मैत्रिणीला फोन केला. तिला ती सांगते की ती त्या माणसाबरोबर लग्न करायला तयार आहे. ही गोष्ट शिल्पा बाकी कोणालाच सांगत नाही.
शिल्पा लग्नाला हो म्हटल्यामुळं तिच्या मैत्रिणीला खूप आनंद होतो. ती तिच्या नवऱ्याला सांगते. ते दोघेजणं जाऊन त्याच्या मित्राला भेटतात आणि लग्नाची ते तयारी करतात. पण शिल्पाचे म्हणणे असते लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचे. लग्न झाल्यानंतर ती माहेरी कळवते, तिच्या मुलांनाही कळवते. शिल्पाने लग्न केले हे राहुलला कळाल्यावर तो शिल्पाला म्हणतो, तू आता लग्न केलेस तर वडिलांची पेन्शन मला दे, तुला ते पैसे वापरण्याचा काहीच अधिकार नाही. माहेरचे सगळेजण शिल्पाशी संबंध तोडतात. शिल्पाच्या मुलीला तिच्या लग्नाबद्दल कळल्यावर ती म्हणते, माझे बाळंतपण जवळ आले आहे, ते कोण करणार आता. ह्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकून शिल्पाला वाटते तिने जो निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य आहे. कारण आज पण सगळेजण त्यांच्या गरजा, त्यांचा मानपानच पाहत आहेत. पण माझा कोणीच विचार करत नाही. शिल्पा घराच्या चाव्या राहुलला देते आणि बँकेत जेवढे पैसे असतात ते मुलीला देते आणि त्यांना सांगते, हीच तुमची संपत्ती आहे आणि ती कशी टिकवायची हे तुम्ही आता बघा. आता शिल्पा नवीन आयुष्याला सुरुवात करते. तिचा नवरा खूप चांगला माणूस असतो. तो शिल्पावर मनापासून प्रेम करतो आणि अशा रीतीने शिल्पाचा संसार सुरू होतो. शिल्पाची स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटते? शिल्पाचा निर्णय योग्य होता का? कमेंट करून सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयावरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.